प्रथम पूजनीय गणेशाला वंदन. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मोक्षमूलं गुरुकृपा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मागील अध्यायात आपण पाहिले की श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य कृपेने माधवाला अनेक अद्भुत अनुभव प्राप्त झाले. श्री पळणी स्वामींच्या मार्गदर्शनाखाली त्याचा आध्यात्मिक प्रवास अधिक गहन होत गेला. त्या घटनांनंतर आत्ता पुढे एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आपल्या समोर येत आहे. त्या दिवशी परिसरात विलक्षण शांतता पसरली होती. वातावरण अत्यंत सात्विक, पवित्र आणि दिव्य चैतन्याने भरून गेले होते. मंद वारा वाहत होता आणि त्या वाऱ्याबरोबर एक अदृश्य आध्यात्मिक स्पंदन सर्वत्र अनुभवास येत होते. श्री पळणी स्वामी समाधीस्थ अवस्थेत होते. त्यांच्या मुखावर अलौकिक तेज झळकत होते. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये अनुभवाचे सामर्थ्य आणि दैवी सत्य दडलेले होते. माधव अत्यंत नम्रतेने त्यांच्या समोर उभा राहून त्यांचे प्रत्येक वचन मनोभावे ऐकत होता. श्री पळणी स्वामी प्रेमळ स्वरात म्हणाले, बेटा माधवा, तू दर्शन घेतलेले श्रीपादांच्या आजोबांचे घर हेच त्यांचे जन्मस्थान आहे. त्या जागी पादुका प्रतिष्ठापित होती. हे सांगताना त्यांच्या आवाजात अपार करुणा आणि आत्मविश्वास होता. ते पुढे म्हणाले, त्या जागेखाली पाताळात शेकडो वर्षांपासून तप करणारे ऋषी आहेत. त्या पादुकांचे प्रतिष्ठापन झाल्यानंतर काही समयाने श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ सहजच प्रकाशित होईल. श्री पळणी स्वामींच्या या वचनातून त्या भूमीचे दिव्य महत्त्व स्पष्ट होत होते. ती केवळ जन्मभूमी नव्हती, तर अनेक युगांपासून तपश्चर्येने पावन झालेली भूमी होती. त्या भूमीत असंख्य ऋषींच्या तपाचे सामर्थ्य सुप्त अवस्थेत कार्यरत होते. भविष्यात जेव्हा श्रीपादांच्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल, तेव्हा त्या तपशक्तीला नवीन तेज प्राप्त होईल आणि असंख्य भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीचे केंद्र म्हणून ती भूमी जगप्रसिद्ध होईल. पुढे श्री पळणी स्वामी म्हणाले, त्या जन्मस्थळी तू जेथे बसून ध्यान केलेस, त्या स्थळीच श्रीपादांची, त्यांचे पूर्वावतार श्री दत्तात्रेयांची व नंतरचे अवतार श्री नरसिंह सरस्वतींची मूर्ती प्रतिष्ठापित होणार आहे. हे ऐकताच माधवाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. ज्या स्थळी त्याला ध्यान करण्याचे भाग्य लाभले होते, ते स्थान भविष्यात असंख्य भक्ताच्या श्रद्धेचे केंद्र बनेल याचा त्याला अत्यानंद झाला. त्या भूमीचा प्रत्येक कण पवित्र होता आणि भविष्यात तेथे असंख्य भक्त दर्शनासाठी येतील याची जणू भविष्यवाणीच श्री पळणी स्वामी करत होते. इतके बोलून श्री पळणी स्वामी काही काळ मौनात गेले. त्यांच्या मुखावर गंभीर भाव उमटले होते. सभोवतालचे वातावरण अधिकच शांत झाले. असे वाटत होते की निसर्ग सुद्धा त्यांच्या मौनाचा आदर करत आहे. त्या काही क्षणांच्या मौनामध्येही जणू असंख्य आध्यात्मिक संदेश दडलेले होते. काही वेळानंतर त्यांनी तेथील गुंफेजवळ गाडलेल्या 18 वर्षाच्या नवयुवकाचे शव बाहेर काढण्यास सांगितले. उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले. श्री पळणी स्वामींच्या आज्ञेनुसार ते शव अत्यंत आदरपूर्वक बाहेर काढण्यात आले. शव बाहेर काढल्यानंतर श्री पळणी स्वामी गंभीर स्वरात प्रणवाचा उच्चार करू लागले. त्यांच्या मुखातून उमटणारा ओम हा दिव्य नाद संपूर्ण परिसरात घुमू लागला. त्या मंत्रोच्चारामुळे वातावरण अधिकच पवित्र झाले. उपस्थित प्रत्येकाच्या मनात विलक्षण शांतता आणि भक्तिभाव निर्माण झाला. इतक्यात श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा पवित्र घोष सर्वत्र घुमू लागला. तो घोष ऐकताच व्याघ्रेश्वर शर्मा व्याघ्र रूपात तेथे आले. त्यांच्या आगमनाने परिसरातील वातावरण अधिक तेजस्वी झाले. श्री पळणी स्वामींनी योग सामर्थ्याने त्या युवकाच्या शरीरात प्रवेश केला. हा प्रसंग अत्यंत अद्भुत आणि अलौकिक होता. उपस्थित सर्वजण स्तब्ध होऊन तो दैवी चमत्कार पाहत होते. श्री पळणी स्वामींचे वृद्ध, जीर्ण आणि तपश्चर्येने क्षीण झालेले शरीर नदीत विसर्जित करण्यासाठी व्याघ्रेश्वर घेऊन गेले. त्यांनी अत्यंत भक्तिभावाने त्या पवित्र देहाचे अंतिम विसर्जन करण्याची जबाबदारी स्वीकारली. नवीन शरीरात प्रवेश केलेले श्री पळणी स्वामी म्हणाले, आता तुम्ही दोघेही येथून जावे. माधवा, तू तुझ्या विचित्रपूरला जा. सूक्ष्म देहाने पुण्यवंतांचे झालेले दर्शन तुला या जन्मापुरते इतके पुरेल. आणि शंकरा, तू तिरुपती क्षेत्री जा. श्रीपाद श्री वल्लभांच्या अनुग्रहाचा लाभ तुम्हाला मिळेल. या शब्दांत त्यांच्या शिष्यांप्रती
अपार प्रेम, करुणा आणि आशीर्वाद दडलेला होता. त्यांनी दोघांनाही त्यांच्या आध्यात्मिक प्रवासासाठी योग्य मार्ग दाखवला. गुरुच्या आज्ञेचे पालन करणे म्हणजे गुरु आज्ञा शिरसा वंदनम या न्यायाप्रमाणे हेच शिष्याचे सर्वोच्च कर्तव्य असल्याची जाणीव माधव आणि शंकर या दोघांनाही होती. श्री पळणी स्वामींच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या अंतःकरणात श्रीपाद श्री वल्लभांविषयीची भक्ती आणखी दृढ झाली होती. त्या दिवशी घडलेले सर्व प्रसंग त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव बनले. त्याप्रमाणे माधव व शंकर दोघेही श्रीपादांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवून गुरूंच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आपापल्या मार्गाने तेथून निघून गेले. त्यांच्या हृदयात एकच भावना होती, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.